अरे विंत धावला, अरे मलाच कसा धावला, काय विंत धावला रे. शांत व्हा मालक. मारू नको, मारू नको, मला मारू नको, मला मारू नको, मला मारू नको, मालक इकडे बघा, सूर्य. सूर्य कशाला लागली? मालक अहो, जिथे इंसू डसलाय तिथलं रगत काढून टाकाय पाहिजे. म्हणजे तू माझा रगत काढणार आहे, म्हणजे माझा जीव घेणार आहे, तेवढी संधी तुला मिळाली आहे. मालक तुमच्या चांगल्यासाठीच सांगायले. हो विष भिनल तुम्हाला कळत कसं नाही. ते पुरून टाक कुठेतरी. परत जर दिसला तो चाकू तर तुला त्याच्या जागी पुरी ना. दामू जा वैद्यभवना बोलवून आण. वैद्यभवन नको. तो इंचुवाचा इश्कारच्या ऐवजी सगळ्या शरीरात इंचुवाचा इश कसं फिरेल ते बघेल तो. कावेरी जा लवकर फडकं घेऊन ये. हा तुझा तर आता मालकांचा गळाचा व्हायचा विचार आहे. अगं जिथं इंचू चावला तिथं फडकं घट्ट बांधायचं असतं, एवढं मी समजत नाही. वय तोंडू जा लवकर फडकं घेऊन ये. जी मालकी. तोंडू लवकर ये. बघा काय अरे लवकर फडकं. अरे आता मालक काही औषध घेत नाही, तेव्हा थोड्या वेळात खेळ आटपेल. हा आपल्याला तुझी व्यवस्था करायला हवी. सांग सामान आणायला धोंडूला सांग. आता 4 खांदे तरी कोणते बघायला हवे. पहिला तू, मी नाही, दुसरा दामू. मालक मालक अहो मालक बघा की. हो ह्या विशोबा शास्त्री तुम्हाला पोचवायच्या गोष्टी करतो, ते पण 4 खांद्यावर. मला पोचवायच्या गोष्टी करतोस. मी तुला इथंच जाळतो, जिथंच जाळतो मी. म्हाताऱ्या थांब थांब, मला पोचवतोय, मला पोचतोय. वाह काय झट पुरी. ठोकू आज तुझ्या आने दिसायला लागले की का. घे झालं ना मनासारखं. हो बाई मी जाऊ. हो जा. चल पांडू मी कामूलीत जाऊ. आणि मला ते दोघे आवडत नाही, चिडक्या बेब्या आहेत. तुझा अरे पण लग्न लावायला भटजी लागतो. तू जा भटजी म्हणून लग्न लावायला. हो हो चालेल चालेल. मी येऊ. चल सगळ्या कर्जाच्या प्रकरणात पोर बाळपणच विसरली होती. अगं बाई बाहुला बाहुलीचं लग्न का. छान छान. बाहुला कुणाचा. आमचा. आमची मुलाकडची बाजू आणि इंदुताई ही वरमाई. अगं सखू म्हणजे तुझी मुलीकडची बाजू. मग मुलाकडच्यांचं मानपान व्यवस्थित व्हायला हवं. हो मामी. का मुलीकडच्यांना काय मान नसतोय.
त्याला काहीच माहित नाही. सकुला सुद्धा काहीच ठाऊक नाहीये. अगं नसलं तर काय झालं, आपण शिकवू की. नेहमी नाही का ती सगळं आपल्याला शिकवत असते, आता आपण शिकवू. हो ना सखू? हो मामी. बर, आता मला सांग, तुम्ही लग्नाचं ठरवलं, मग देणा घेण्याचं काय ठरलं? म्हणजे अगं लग्नात मुलीकडच्यांनी मुलाकडच्यांना काहीतरी देण्याची रीत असते. वरदक्षिणा म्हणतात त्याला. तुला तुझ्या आईने काही रीतभात शिकवली नाही का ग? अहो खडे बाई ह्या मुलीचा. जा आता मुठभर शेंगदाणे आणि गूळ घेऊन या, तुम्हाला तेवढंच परवडणार आहे. अरे तू कुठे चाललास? तुम्हीच म्हटलात ना गुळ शेंगदाणे आणायला, म्हणून चूल घरातून गुळ शेंगदाणे आणतोय. अरे आमच्या घरातून नाही आणायचे, मुलीच्या घरातून. म्हणजे पार सखूच्या घरात जायचं का मुठभर गुळ शेंगदाणे आणायला? तुमच्या घरी नाहीये का? आमच्या घरी पोती भरून आहेत, पण ते रीतीप्रमाणे व्हायचं नाही. आम्ही मुलाकडचे आहोत. आता सखूच्या आई अप्पांनी वरपक्षालाच सांगितलं घरातून काहीतरी आणायला, तर ते चालणार आहे का? सगळं कसं रीतीप्रमाणे जिथल्या तिथे व्हायला हवं. चला जा गुळ शेंगदाणे घेऊन या. चल ग पुरी. काय ग आई, कशाला पाठवलंस त्यांना? आता ते येईपर्यंत आपल्याला तात्काळ राहावं लागणार आहे. जाऊ देत ग, तिथूनच आणू देत. मुलीच्या लग्नात काय काय करावं लागणार आहे ह्याची उजळणी जरा एकदा तुमच्या उमात्याची पण होऊ देत. कारण आता खऱ्या लग्नाचं घोड मैदान जवळच आहे. हे घे सखू, यात गुळ शेंगदाणेत आणि गेल्यावर मामीला दाखव आणलेत म्हणून. अगं पण डबा कशाला दिलास? पानात बांधून द्यायचा ना. डबा एकदा तिकडे गेला की तिकडचाच. नको, त्यावरनं माझ्या पोरीला ऐकवायला नको. या डब्यात नारळाच्या वड्या आहेत रुखवतासाठी, हा, आणि त्यात लाडू आहेत केळवणासाठी. हा, तू जग मागितलंस तर तुझ्या उमाईनी तुला अजून 2 गोष्टी दिल्या.